नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना उपवासाचा पराठा कसा करायचा ना त्याची रेसिपी बघणार आहे. खूप सोपी आहे आणि उपवासाच्या दरवेळेस खिचडी, परत साबुदाणा वडे हे असंच करण्यापेक्षा हा वेगळा असा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपा आहे करायसाठी. आता पण त्यासाठी पहिल्यांदा साहित्य काय काय लागतं ते बघूया. इथं मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण घेतलेलं आहे. तुमच्यात कसं तिखट खातात त्या पद्धतीने तुम्ही मिरची यूज करा. मीठ घेतलेले चवीनुसार, कोथिंबीर घेतलेली, 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि इथं मी उपवासाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे राजगिऱ्याचं पीठ घेतलं तरी चालेल तुम्ही. मला जे उपवासाचं फराळी पीठ म्हणून असं मिळालेलं आहे तर ते मी घेतलेलं आहे आत्ता इथं. काही काहींच्यात वरी खात नाही तर त्या वरीच्या ऐवजी तुम्ही राजगिरीचं पीठ वापरलं तरी चालेल. मी आत्ता घेताना हा फराळी आटा म्हणून मला मिळाला होता मॉलला, तेव्हा मी तिथनं आणलेला आहे हा. तर मी तो यूज करणार आहे इथं कोटिंगसाठी. तर आपण त्यासाठी मीठ वापरणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा पराठ्याच्या आतलं स्टफिंग आहे ना ते तयार करायचं आहे. तर आपण ते तयार करून घेऊया. आपल्याला आतलं स्टफिंगसाठी हा बटाटा आहे ना, हा पहिल्यांदा चांगला व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. कुठेही तो असा राहता कामा नये. चांगला असा मऊ असा आपण तो करून घ्यायचा आहे. त्यातच मी कोथिंबीर घेतलेली डिशमध्ये. आपण बटाटा बघा चांगला व्यवस्थित असा मऊ असा करून घेतलेला आहे. तर आता आपण त्यात पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट मी 1.5 चमचा घेतलेला आहे. तुमच्यात जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही शेंगदाणा कमी जास्त करू शकता. पण मिरचीचं वाटण घालायचं आहे. आता आपण कसं तिखट खाणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मिरची त्यात ॲड करा. मी अर्धा चमचा मिरची आणि जिरेचं वाटण टाकणार आहे त्यात. आणि चवीनुसार मीठ. मीठ टाकताना आपल्याला फक्त ह्या सारणापुरतं मीठ टाकायचं आहे. आपण जेव्हा ही कणिक मळणार आहे ना तेव्हा आपण त्यात पण मीठ यूज करणार आहे. तर आपण बटाट्याला जेवढं सारणाला लागेल त्या पद्धतीनं आपण मीठ घालूया त्यात. आणि तुम्हाला जर ह्यात आवडत असेल तर तुम्ही लिंबू पण पिळून घ्या, काही हरकत नाही. पण लिंबू नाही पिळलं तरी चालेल. तुम्ही जर दह्याभर हा खाणा असाल ना तर ते व्यवस्थित बॅलन्सिंग होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबू घालायचे का नाही. तर आपण हे पहिल्यांदा परत परत सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यातलं आपण पराठ्याचं सारण बघा मी व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आणि असं घट्ट पण झालेलं नाही, पातळ पण झालं. आपल्याला जसा पराठ्याला लागणार तशा पद्धतीने आपण त्यात करून घेतलेलं आहे. जर तुमच्या ह्यात पातळ झालं ना तर काय करा, ह्यातलंच थोडंसं पीठ 1-2 चमचे तुम्ही त्यात ॲड केलं तरी चालेल. तर आपण वरचं कोटिंगसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी 1 वाटी फराळी पीठ घेतलेलं आहे. तुमच्यात जसं खातात त्या पद्धतीने तुम्ही राजगिऱ्याचा नाहीतर दुसरं कुठलंही पीठ वापरलं तरी चालेल. जर तुमच्यात वरी खात असतील उपवासाला तर तुम्ही वरीचं मिक्स पीठ हल्ली मिळतं. मार्केटमध्ये पुरीसाठी जे पीठ असतं उपवासाचे ते वापरलं तरी तुम्ही चालेल. तर आता मी इथं फराळी पीठ वापरलेले. त्यात आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण त्यात पाणी ॲड करत करत व्यवस्थित पीठ मळूया. जसं पाणी लागेल तसं आपण त्यात पाणी ॲड करत जाऊया. हे का असं घट्ट असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण त्याला थोडंसं तेल लावूया आणि चांगलं एकजीव करून आता आपण 5 ते 10 मिनटं आपण पीठ असंच ठेवून देऊया. आणि मग आपण त्याचे पराठे लाटूया. पीठ एक थोडंसं 5-10 मिनटं मुरलं ना की काय होतं, पराठा लाटायला आपल्याला व्यवस्थित जातो. आता तुम्ही बघितलं तर बघा किती कन्सिस्टन्सी त्याची छान झालेली. आता आपलं सगळे साहित्य तयार आहे. आपण आता पराठा लाटायला घेणार आहे. मी एका साईडला तवा तापत ठेवलेला आहे. कारण काय होईल, आपण पराठा केल्या केल्या लगेच भाजायचं म्हणून. आता आपण काय करायचं, मी पीठ पण 5-10 मिनटं ठेवलं होतं भिजत. आपण ते परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया. आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. ज्या साईजचे तुम्हाला पराठे करायचे त्या साईजचे तुम्ही व्यवस्थित त्याचे गोळे करून घ्या. तर आपण हा पहिल्यांदा गोळा आहे ना तो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, पराठा लाटताना व्यवस्थित लाटला जातो. तर आता आपण थोडंसंच मी ते उपासाचंच पीठ घेतलेलं आहे लाटायसाठी. आता आपण त्यात हे जे पराठ्याचं स्टफिंग आहे ते घालून घ्यायचे. थोडंसं पीठ आणि आपण आता हे बंद करून घ्यायचं आहे.
कधीतरी वेगळा असं उपवासासाठी खाण्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे आणि सोपा आहे, पटकन होणार आहे आणि घरगुती साहित्यात होणार आहे. त्यासाठी असं वेगळं काही करायची गरज नाही आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं पीठ घेऊया. व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आणि मग आपण तो हळूहळू लाटायचा आहे. जसे आपण आलू पराठे लाटतो, बटाट्याचे पराठे लाटतो ना, त्या पद्धतीनेच हे असे लाटून घ्यायचे. लाटताना आपला पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपल्याला पराठा आपण व्यवस्थित लाटून घेतलेला आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण लाटायचं नाही, मीडियम लाटला तरी चालेल, काय हरकत नाही. आता आपण तवा, आपला पराठा व्यवस्थित झालेला, तर आपण तवा पण तापलेला आहे. आपण तव्याला ऑइल लावून घेऊया आपण व्यवस्थित. आपण तव्याला चांगलं तेल लावून घेऊ पहिल्यांदा. आता आपण पराठा आहे ना, तो आपण भाजायला टाकूयात. जगात तवा तापलेला आहे. मीडियम गॅसवरती चांगला खरपूस असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल सोडा तुम्ही वाटल्यास साईडनं. आता आपण पराठ्याला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा कसं व्यवस्थित फुगतोय पराठा. मीडियम फ्लेमवरती भाजला ना की तो व्यवस्थित चांगला कुक होतो आणि खायला पण छान लागतो, क्रिस्पी असा. आता मी असे सगळे पराठे भाजून पहिल्यांदा करून घेतो आणि मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम असे आपले उपवासाचे बटाट्याचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सोपे आहे आणि घरच्या घरी होणार आहेत. तुम्ही फक्त मार्केटमधनं उपवासाचं पीठ जरी आणलं पुरीचं तरी चालणार आहे, त्याच्यापासून तुम्ही हे पराठे करू शकता. यावेळेसच्या उपवासाला तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते. जर तुम्हाला माझी उपवासाच्या बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनल जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील पण ज्यांनी मला अजून सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला, त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण असेच पुन्हा भेटू एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.